वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले, वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले। एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली, एक बाई लगबगीनं पूजेसाठी आली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली, भक्तिभावाने वडाला चक्रा मारू लागली। वड देवा पूजा पदरात घे, वड देवा पूजा पदरात घे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे, जन्मोजन्मी पुन्हा मला हाच पती दे। आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? आश्चर्याने वडाने विचारलं, हाच नवरा पाहिजे? काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे, काही म्हण बाई तुला खरंच मानलं पाहिजे। त्याच्यावरती बाई म्हणते, काय करणार वड दादा, खूप विचार केला, काय करणार वड दादा, खूप विचार केला। हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला, हाच नवरा राहू दे म्हणून आतून आवाज आला। एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली। तो वड म्हणाला, एवढे दुर्गुण असून सुद्धा त्याचीच निवड केली, म्हणून माय मला तुझी फार दया आली, म्हणून माय मला तुझी फार दया आली। त्याच्यावरती बाई म्हणली, वड देवा तसं काहीच नाही, वड देवा तसं काहीच नाही। असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही, असं नाही की आमचं बिलकुलच पटत नाही। दुसरा नवरा मागायचा मी विचार केला, त्या बिचाऱ्यानं प्रामाणिकपणे सांगितलं, दुसरा नवरा मागायचा मीही विचार केला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला, पण कल्पनेनंच माझा जीव कासावीस झाला। जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं, जास्तच बिलिंदर निघाल्यावर मग काय करायचं? म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं, म्हणून म्हणलं याच्यासाठीच वडाभोवती फिरायचं। तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही, तुम्हाला तर माहिती आहे देवा मी काही कमी नाही। बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही, बिचाऱ्याच्या डोक्याला केस सुद्धा ठेवला नाही। अधून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते, अधून मधून गुरगुर करत मी थोडंच ऐकते। एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते, एका कानानं ऐकून दुसऱ्यानं सोडून देते। माझी आई मला म्हणली, नवरा बदलायचा नाही। पहा म्हणजे ते आतून आलेला आवाज कुठून आलेला। माझी आई मला म्हणली, माझी आई मला म्हणली नवरा बदलायचा नाही, एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा, एवढा बावळट माणूस तुला कधीच मिळायचा नाही। तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का, तुम्हीच सांगा वड दादा आईचं मन मोडू का? नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का, नशिबाने मिळालेलं चांगलं माणूस सोडू का? वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले, वयोवृद्ध झाडाने पण गडगडाटी हास्य केले। वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले, वड म्हणला बाई तुला दोन्ही हात जोडले। शेवटी वड त्या बाईला म्हणाला, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा, न विसरता दरवर्षी पूजेसाठी येत जा। झाडांसाठी आयुष्यातला, झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा, झाडांसाठी आयुष्यातला थोडा वेळ देत जा। धन्यवाद।